तर आपण या ठिकाणी हे वाक्य इंग्रजीत बनवणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने. बघा बरेच कमेंट येत होते की थोडं जास्त शब्दांचं वाक्य घ्या, म्हणून हे जास्त शब्दांचं वाक्य घेतलेलं आहे. बघा आता काय करायचं आहे, तर वाक्य आहे संजना आईसोबत बाजारात जात आहे. हे वाक्य अतिशय सोप्या पद्धतीने आपण इंग्रजीत बनवणार आहोत. काय करायचं बघा, तर पहिल्या शब्दाला 1 क्रमांक द्यायचा, नंतर जायचं डायरेक्ट शेवटच्या शब्दाकडे आणि त्याला 2 क्रमांक द्यायचा. आता इथून मागे उलट क्रमाने क्रमांक देतायचं बघा, 3 4 5. आता पहा किती सोप्या पद्धतीने वाक्य तयार होते. आता 1 क्रमांकाचा शब्द 1 क्रमांकाला लिहायचा, संजना. बघा SANJANA संजना. 2 क्रमांकाला आहे मग आहे लिहायचं. आहेला इंग्रजीत म्हणतात इज. बघा संजना इज. आता इथं संजना आलेला आहे म्हणून इज लिहायचं, परंतु आहेसाठी काय लिहावं लागेल, कोणता करता असल्यावर. बघा तर जर संजनाच्या जागी जर आय असतं तर ॲम लिहायचं, वी असतं तर आर, ही सी इट साठी इज, यू साठी आर आणि दे साठी आर. चला बनवूया आपलं राहिलेलं वाक्य. बघा 1 नंबरला 1 नंबरचा शब्द लिहिला, 2 नंबरला आपण जो 2 क्रमांक दिलेला आहे तो शब्द लिहिला. तर 3 क्रमांकाचा शब्द लिहायचा आपल्याला, जात. आता बघा जात आहे, क्रिया जाण्याची सुरू आहे, म्हणजे या वाक्यामध्ये प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. आता जाणे म्हणजे काय बघा, तर जाणे म्हणजे गो, परंतु ज्या वेळेस क्रिया चालू असते जात आहे तर याला ING प्रत्यय लावायचा, गोईंग करायचं. बघा गोईंग, GOING गोईंग. बघा आता 4 नंबरचा शब्द बाजारात. बाजारातसाठी लिहायचं टू द मार्केट, टू द मार्केट. आता बघा नंतर 5 नंबरचा शब्द आईसोबत. आता बऱ्याच जणांना या गोष्टी लक्षात येत नाहीत की आईसोबत म्हटल्यावर काय लिहायचं, तर आईसोबत म्हटल्यावर लिहायचं विथ मदर, विथ मदर. आता इथं विथ हर मदर सुद्धा लिहू शकतो आपण, पण विथ मदर लिहिलं तरी वाक्य बरोबर आहे. बघा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांसाठी शेअर करू शकता. धन्यवाद.